We have already saw two examples from the question number 9, that is A and B. Now it is the turn of the C. Question number 9, exercise madla C. A thermally isolated pot has 150 gram of ice at temperature 0 degrees Celsius. Thermally isolated means there is no heat exchange between the surrounding and it. Okay, how much steam of 100 degrees Celsius has to be mixed to it? आणि मग त्याच्यामध्ये किती स्टीम 100 डिग्री सेल्सिअस वाली मिसळावी लागेल त्याच्यामध्ये की सो दॅट द वॉटर ऑफ टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस विल बी ऑब्टेन. आणि मग वॉटर मिळेल त्याच्यापासून आणि त्याचं टेम्परेचर असायला पाहिजे 50 डिग्री सेल्सिअस. आयसोलेटेड स्पॉट आहे, आयसोलेटेड. ओके, आणि त्याच्यामध्ये 150 ग्रॅम आईस ठेवलेला आहे 0 डिग्री सेल्सिअस. आणि मग स्टीम 100 डिग्री सेल्सिअसची किती पाहिजे त्याच्यामध्ये मिक्स करावं लागेल की जेणेकरून जे काही त्याच्यापासून वॉटर बनलेलं असेल त्याचं टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे. ओके, क्वेश्चन समजला असेल. नाव गिवन मास ऑफ आईस, इट इज मास ऑफ आईस, राईट डाऊन मास ऑफ आईस आणि त्याला आपण M1 म्हणू. इट इज 150 ग्रॅम. इट इज 150 ग्रॅम. ओके, this is the mass of the ice that is given in the numerical. Then change in the temperature delta T, that is change in the temperature, change in the temperature, that is delta T. delta T पाहिजे किती आहे 50 आहे किती 0. 50 minus 0 डिग्री सेल्सिअस and that is 50 degree Celsius. 50 degree Celsius. Specific heat of ice. Specific heat of ice. C1 is equal to specific heat of ice. आणि C ने दाखवतो आपण स्मॉल c ने की IC it is 1 calorie per gram degree Celsius. Calorie per gram degree Celsius. Okay, so this is the specific heat of ice. C1. Latent heat of melting of ice. कारण आईसला मेल्ट पण करायचं आहे. तर latent heat of melting of ice. Latent heat of melting of ice. आणि त्याला आपल्याला L melt ice असं पण म्हणता येईल. So latent heat of melting of ice, that is L melt ice, is equal to 80 calorie per gram. 80 calorie per gram. Then it is latent heat of melting of ice. That's why it is L melt ice. पण त्याचं वेपोरायझेशन कारण latent heat of vaporization of water. आता वॉटरची स्टीम आहे तर स्टीमला आपण त्याच्या कन्व्हर्शन कशात होईल तर लिक्विड मध्ये होते. आणि आपण दोन्ही पाहिलेलं आहे लिक्विडच्या वेपर्स किंवा वेपर्सच्या लिक्विड त्याला आपण latent heat of vaporization कन्सिडर करतो. सो राईट डाऊन latent heat of vaporization of water. latent heat of vaporization of water L vapor. L vapor. L vapor. आणि मग तिथे आपल्याला वॉटर किंवा स्टीम लिहावं लागेल. तर हिअर इज वॉटर. इट इज 540 कॅलरी पर ग्रॅम. इट इज 540 कॅलरी पर ग्रॅम. ओके, आणि मास ऑफ स्टीम, मास ऑफ स्टीम that is M2 is our प्राइम टार्गेट की आपल्याला M2 काढायचा आहे. ओके, आता हे सरळ सरळ आहे स्टीम. तर स्टीमचं काय होईल पहिले स्टीमचं सरळ सरळ वॉटरमध्ये रूपांतर आणि मग
त्याच वॉटरपासून आपल्याला काय करायचं आहे की बर्फाचं सुद्धा आपल्याला टेम्परेचर वाढवायचं आहे, असं आपलं एक साधं थिंकिंग मध्ये. तर एकदा नाव अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, नाव अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आणि मग आता खालच्या ओळीत लिहायचं heat required to obtain the water at 50 degrees Celsius. Heat required to obtain the water at 50 degrees Celsius. त्याला ब्रॅकेट मध्ये Q असं लिहा, ब्रॅकेट मध्ये काय लिहा, Q असं लिहा. पाहून घ्या एकदा बरोबर. Heat required to obtain the water at 50 degrees Celsius. Q is equal to heat required to convert ice at 0 degrees Celsius into the water at 0 degrees Celsius. पहिले हीट लागेल कशासाठी, तर जो बर्फ आहे बर्फाचं रूपांतर पहिले वॉटर मध्ये करावं लागेल, ते पण आहे 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस वरच बर्फ आहे, त्याचं वॉटर मध्ये रूपांतर करावं लागेल पहिले. तर म्हणून heat required to convert ice at 0 degree Celsius into water at 0 degree Celsius. याला आपण Q1 म्हणू, याला काय म्हणू, Q1. तिथे ब्रॅकेट मध्ये Q1 लिहा, Q1 लिहा. ओके, is equal to heat required to convert the ice at 0 degree Celsius into water at 0 degree Celsius, that is a Q1 plus heat required. आणि आता त्या 0 डिग्री सेल्सिअस वर वाढवत झालं तर त्याची आपल्याला टेम्परेचर पण वाढवायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हीट लागेल. म्हणून मग प्लस हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ आईस फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस, दॅट इज Q2. दॅट इज Q2. आणि मग Q is equal to Q1 plus Q2. Q is equal to Q1 plus Q2. Q is equal to Q1 plus Q2. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे पहिले काय लिहावं लागेल पाहून घ्या पुन्हा एकदा. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, heat required to obtain water at, it is 50 degree Celsius. Water at 50 degree Celsius. कारण आपल्याला पाणी तर मिळवायचं आहे किती, 50 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर झालं पाहिजे. म्हणून दॅट इज अवर रिक्वायरमेंट Q. मग इक्वल टू तर काय, पहिले बर्फाचं पाणी करावं लागेल ते 0 डिग्री सेल्सिअस वर, त्यासाठी सुद्धा आपल्याला हीट लागेल. आणि मग त्या वॉटरचं टेम्परेचर आपल्याला 50 डिग्री सेल्सिअस करायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा हीट लागेल, ते आपण प्लस केलेली आहे. इक्वल टू हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट द आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस इनटू द वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस, दॅट इज Q1 प्लस हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर और आईस फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस, दॅट इज Q2. ओके, is equal to, आता Q1 मध्ये काय येईल तर सरासरी इट इज, आता तिथे आपल्याला फक्त त्याला मेल्टच करायचं आहे, बरोबर आहे. तिथे स्पेसिफिक हीटचं काम नाही आहे, म्हणजे मास इंटू एल मेल्ट असं होईल. म्हणून मग Q1 इट इज m ice into latent heat of melting L melt into L melt. This is the Q1. कारण तिथे फक्त आपल्याला आईसला आपण काय केलं 50 डिग्री सेल्सिअस 50 म्हणतो वॉटरमध्ये रूपांतर केलं, ते पण 0 डिग्री सेल्सिअस वर, मग त्याला फक्त आपण काय केलं मेल्टच केलेलं आहे. प्लस आता इथे मेल्टच केलं ते झालं, पण तो जे काही आईस पासून वॉटर बनलेला आहे त्याला 50 डिग्री सेल्सिअस वर लिहायचं आहे. मग इथे येईल सगळंच mass into specific heat into delta T, that is change in a temperature, plus m, okay, ice, m ice into specific heat, that is C ice.
into it is delta t. It is delta t. अशा प्रकारचं सोपं आहे. फक्त एकदा ते बरोबर समजलं पाहिजे बस, मग काही प्रॉब्लेम जात नाही. M means mass, that is M1 पण लिहिता येते आपल्याला. It is 150. ओके, एलिमेंट किती आहे तर 80 आहे. प्लस Mi is again 150. I is 1 आहे कारण स्पेसिफिक कॅपॅसिटी it is 1 and delta T that is 50 degree Celsius. So it is 50. आता it is 15 8s are 120. 15 8s are 120. So it is 120 and 2 शून्य that becomes 12,000 plus it is 150 into 1 that is 150. 150 into 50 तर 15 5 are 75 आणि मग पुन्हा 2 शून्य so 7,500 is equal to 19,500. 12 plus 7 19 and 500 that is because we are dealing with the heat. So it is 19,500 calorie is required. Okay, so this is our equation number 1. This is our equation number 1. Okay, सगळ्यांनी लिहून घेतलं असेल. Then it is आता आणि ही एनर्जी सप्लाइड कोण करेल तर स्टीम सप्लाइड करेल. कारण स्टीम आपण 100 डिग्री सेल्सिअस ची स्टीम सोडलेली आहे बरोबर. ही एवढी मोठी एनर्जी सप्लाइड कोण करेल तर स्टीम करेल. ओके, आणि मग ही कशासाठी वापरले जाईल तर त्या आईसला पहिले वॉटर मध्ये आणण्यासाठी आणि वॉटरचं 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर करण्यासाठी. तर बघा पुन्हा this energy is to be supplied, write down, this energy is to be supplied by steam of mass m2. This energy to be supplied by steam of mass m2. Okay, and therefore now Q is equal to काय होईल तर ही तर आपण सप्लाय करू पण ती कोणाला तर इट इज M2 म्हणजे आईसलाच. सॉरी इट इज M2 म्हणजे स्टीम कडनं येईल ना बरोबर आहे. M2 इंटू C स्टीमचं इंटू इट इज डेल्टा T ऑफ द स्टीम. डेल्टा T ऑफ द स्टीम. ओके, that is plus त्या स्टीमचं रूपांतर वॉटर मध्ये पण होईल. सो इट इज वेपोरायझेशन आणि मग प्लस इट इज M2 into L वेपोरायझेशन. M2 into L वेपोरायझेशन. अशा प्रकारे हे होईल आणि मग हीच आपल्याला इथं 19,500 मिळालेली आहे. ओके, सो वी विल पुट द व्हॅल्यू हिअर. It is 19,500. Okay, M2 is not there. That we have to find out किती ग्रॅम वापरावी लागेल असंच आपण म्हटलं होतं. Then it is specifically 1 into delta T. स्टीमचं टेम्परेचर 100 होतं आणि मग 50. So it is 100 minus 50. Okay. Plus M2 into latent heat of vaporization that is 540. That is 540. So here it is M2 into 50. M2 into 1. M2 into 50 plus M2 into 540. Okay. Now it is M2 is common. So it is 50 plus 540. या दोघांमध्ये पाहून घ्या बराच साइन आहे. M2 आहे. M2 कॉमन घेतला मग राहिलं 50 प्लस 540. ओके, तर अशा प्रकारे आपण केलं. नंतर पुढे
बघा खूप सोपं आहे आता झालंच न्यूमरिकल समजत आलं इट इज m2 into 590 होऊन जाईल ओके इट इज 19,500 interchanging the sides that is m2 into 590 that is 19,500 therefore m2 is equal to 19,500 divided by 5900 ओके हा इकडे into आहे इकडे डिवाइड मध्ये येईल then this 0 0 get cancel 1950 it is 59 okay सरळ सरळ खूप सोपं आहे it is 195 आहे आपल्या जो 59 आहे ओके so 59 3s are it is 177 59 3s are 177 बघूया 9 3s are 27 2 will be carrying 3 5s are 15 15 plus 2 17 so it is 177 then 15 minus 7 that is 8 okay 9 minus 8 1 it is 1 minus 1 0 so okay it becomes 180 आणि मग पुन्हा 59 3s are 177 so again 3 so point ओके आणि मग इथे काय होईल भाग जाणार नाही मग शून्याचा ओके सो इट बिकम्स 300 आणि मग इट इज 59 6 are 9 बसणार तर 5 ओके सो इट इज 59 5s are 59 5s are it is 9 5s are 45 okay 9 5s are 45 4 will be carrying 5 5 9s are 45 4 will be carrying 5 5s are 25 plus 4 that is 291 okay so it is 5 now it is 33.05 33 नंतर पॉइंट नंतर 0 आहे म्हणजे आपण याला राउंड फिगर मध्ये 33 as it is the mass that must be in a gram so it is 33 grams बघून घ्या अशा प्रकारचं भागाकार केलं आणि सोडवलं तर किती आलं 33.05 ग्रॅम that is 33 grams so therefore 33 gram of steam of 33 gram of steam of 100 degree Celsius should be mixed 100 degree Celsius should be mixed आणि मग एवढी स्टीम आपल्याला वापरावी लागेल write down final statement therefore 33 gram of steam of 100 degree Celsius should be mixed 100 degree Celsius should be mixed. This is our C question number 9. अशा प्रकारचं हे numericals. Now it is last numericals from the exercise that is D. आणि याच्यामध्ये अशी आपण प्रॉब्लेम्स आठवा वर्गात सोडवलं होतं तर बघा a calorimeter has mass 100 gram calorimeter has mass of 100 gram and specific heat of 0.1 kilocalorie per kg degree Celsius specific heat आता सरळ आहे किलो कॅलरी मध्ये दिलेली आहे ओके it contains 250 grams of liquid at 30 degrees Celsius having specific heat of 0.4 kilocalorie per kg degree Celsius ओके आणि मग इथे सरळ स्पेसिफिक हीट कशाची दिलेली आहे 250 ग्रॅम ऑफ लिक्विड त्या कॅलरीमीटर मध्ये लिक्विड टाकलेलं आहे आणि त्याचं 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे म्हणजेच काय तर कॅलरीमीटरचं सुद्धा 30 डिग्री सेल्सिअसच आहे ओके आणि मग त्याची स्पेसिफिक हीट आहे 0.4 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस if we drop a piece of ice of mass 10 gram
at 0 degree Celsius. What will be the temperature of the mixture? आता आपण हॉटवाला सबस्टन्स न टाकता काय टाकून राहिलेलं आहे तर पीस ऑफ आईस ऑफ मास 10 ग्रॅम ॲट 0 डिग्री सेल्सिअस आणि मग त्याला आपण 10 ग्रॅम तर पीस ऑफ आईस टाकत आहे 10 ग्रॅमवाला आणि ज्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि ऑलरेडी किती होतं यांचं 30 डिग्री सेल्सिअस. आता काय होईल तर बर्फाचा जो तुकडा आहे तो यांच्याकडनं हीट घेईल तो यांच्याकडनं हीट घेईल तर व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर आणि मग 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा नक्कीच उत्तर काय होईल कमी येईल कारण कॅलरीमीटर आणि पर्टिक्युलर लिक्विड जे आपण त्या कॅलरीमीटरमध्ये लिक्विड ठेवलेलं आहे त्याचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकणार आहे 0 डिग्री सेल्सिअस वाला तर नक्कीच उत्तर आपलं काय होईल तर 30 पेक्षा कमी झालेलं असेल. बरोबर आहे की नाही. इथं जर समजा आपण हॉट ऑब्जेक्ट टाकला असता तर मग 30 पेक्षा वर गेलं असतं जर बर्फाच्या जागी हॉट ऑब्जेक्ट टाकला असता तर पण तिथं काय झालं असतं त्या हॉट ऑब्जेक्टकडनं कॅलरीमीटरला आणि लिक्विडला मिळाली असते. इथं तसं नाही आहे. इथे आपण बर्फ टाकत आहे म्हणजेच काय होईल बर्फ त्यांच्याकडची हीट घेईल म्हणजेच टेम्परेचर कमी येईल असं मला वाटते समजलं असेल. देन बघा आता सरळ सरळ साधं गणित आहे की खूप साधं आणि मग पहिले स्पेसिफिकेशन लिहून घ्यायचे सगळ्यांची इंडिव्हिज्युअली तर गिवन मग तिथं आपल्याला आईस बद्दल आपल्याला काय करता येईल तर जी लिहिता येईल ते लिहायचं. दुसरं लिहायचं कॅलरीमीटर ओके अँड दॅन थर्ड वन इज अ लिक्विड. तिथे वॉटर लिहायचं नाही आहे कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे वॉटर सांगितलेलं नाही आहे तर लिक्विड घेतलेलं आहे आपण पर्टिक्युलरली तिथं लिक्विड घेतलेलं आहे. ओके मग आईस तर पहिले मास मग याला आपल्याला MI म्हणता येईल दॅट इज 10 ग्रॅम. बरोबर आहे. कॅलरीमीटरचं मास इट इज MC म्हटलं तर 100 ग्रॅम आहे. Then liquid it is 250 gram ml that is 250 gram असं इंडिव्हिज्युअली बरोबर लिहून घ्यायचे. दिलेले आहे तिन्ही पण तिथं आईस 10 ग्रॅमचा होता कॅलरीमीटरचं मास 100 ग्रॅम होतं आणि त्या लिक्विडचं मास 250 ग्रॅम होतं. ओके मग टेम्परेचर इट इज TI आईस काय होतं तर 0 डिग्री सेल्सिअस it is 0 degree Celsius. It is कॅलरीमीटरचं 30 डिग्री सेल्सिअस. हे सर दिलेलं नाही आहे म्हणाल गणितात तर बरोबर आहे. पण काय दिलेलं आहे लिक्विड कुठे ठेवलेलं आहे कॅलरीमीटरमध्ये आणि त्यांच्यामधला हीट एक्सचेंजचा प्रोग्राम कम्प्लीट झालेला आहे आणि त्या लिक्विड कुठे ठेवलेलं आहे कॅलरीमीटरमध्ये. कॅलरीमीटर आणि लिक्विडमध्ये हीट एक्सचेंज झालेली आहे आणि जेव्हा त्या लिक्विडचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस सांगत आहे तर कॅलरीमीटरचं सुद्धा तेवढंच असते. मग इथं TC 30 डिग्री सेल्सिअस लिहिलेला आहे. इट इज TL दॅट इज 30 डिग्री सेल्सिअस ते दिलेलं आहे. ओके T2 ओके इट इज T आपण फायनल टेम्परेचर म्हणू तर तिघांचं पण फायनल टेम्परेचर सारखंच येणार आहे कारण काय होणार आहे अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज होणार आहे आणि मग तिघही जेव्हा सारखं टेम्परेचर अटेंड करेल तर हीट एक्सचेंज प्रोग्राम इज ओव्हर. दॅट्स वाय द फायनल टेम्परेचर इज सेम फॉर एव्हरीबडी आईस कॅलरीमीटर अँड लिक्विड. ओके सो T दॅट इज फायनल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर ऑफ द मिक्सचरच म्हणावं लागेल कारण तिथं मिक्सचरच तयार झालेलं असेल आणि कॅलरीमीटर सुद्धा तेच बरोबर घेईल. L मेल्ट ऑफ आईस आता आईस मेल्ट होणारच आहे नक्कीच L मेल्ट. ओके इट इज 80 कॅलरी पर ग्रॅम. इट इज 80 कॅलरी पर ग्रॅम. ओके
then it is आणि मग बाकीचं तर एलिमेंट यालाच लागेल आणि यांच्या काय दिलेले आहे तर सी आहे स्पेसिफिक इट इज 1 किलो कॅलरी पर ग्रॅम पर it is kg लागेल पर kg डिग्री सेल्सिअस ओके आणि मग तिकडे it is कॅलरीमीटरची सीसी कॉपरचं असते जनरली दॅट्स इट इज 0.1 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस and it is of the liquid that is C liquid okay it is 0.4 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस आणि हे फक्त आपला डाटा मांडणं झाला की जो दिलेला आहे त्याच्यामधला ओके आईस कॅलरीमीटर आणि लिक्विड सेपरेट मांडला याच्यामध्ये बरं वाटते सेपरेट मांडल्यावर की क्लिअरिटी इन दिस केस a piece of ice will be gain heat energy from the calorimeter and the liquid inside the calorimeter या केस मध्ये की जे मी पहिले सांगितलेलं आहे इथं काय होणार आहे तर piece of ice will gain heat energy आईसला हीट एनर्जी मिळून जाईल फ्रॉम कॅलरीमीटर अँड द लिक्विड इनसाइड द कॅलरीमीटर द गेन ऑफ एनर्जी विल कॉज आईस टू मेल्ट आणि मग या गेन ऑफ एनर्जीमुळे काय होईल की जो आईस एनर्जी घेणार आहे तर आईस मेल्ट होईल ओके सो द गेन ऑफ एनर्जी विल कॉज आईस टू मेल्ट फर्स्ट अँड देन इन्क्रीजेस इट्स टेम्परेचर बरोबर आहे पहिले तो मेल्ट होईल आईस आणि मग त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल म्हणजे ही हीट एनर्जी आईसचा पीस जो घेईल तो पहिले काय करेल तर तो मेल्ट होण्यासाठी वापरेल आणि मग त्याचं टेम्परेचर वाढण्यासाठी वापरल्या जाईल लेट टी बी द फायनल टेम्परेचर अटेन बाय द वॉटर दॅट इज टर्न फ्रॉम द आईस बरोबर आहे कारण आईस पासून वॉटर होईल त्याचं टेम्परेचर टीच असेल कॅलरीमीटरचं टेम्परेचर फायनल टेम्परेचर सारखंच असेल अँड लिक्विड जो कॅलरीमीटरमध्ये होता त्याचं सुद्धा सारखं असेल एवढं पहिले समजून घ्या की आईचा जो पीस आहे तो हीट एनर्जी गेन करेल ओके ती हीट एनर्जी वापरली कशासाठी जाईल तर पहिले आईसला मेल्ट करण्यासाठी आणि मग मेल्ट झाल्यावर वॉटर होईल त्याचं टेम्परेचर वाढण्यासाठी तर ती एनर्जी दोन याच्यासाठी वापरल्या जाईल पण जेव्हा हीट एक्सचेंज किंवा अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज तर तिघाचंही फायनल टेम्परेचर काय असेल सारखं असेल एवढं समजलं असेल असं होईल तर राईट डाऊन फर्दर अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज according to the principle of heat exchange okay आता सरळ heat gained by the ice is equal to heat lost by the calorimeter plus heat lost by the liquid in the calorimeter okay so write down extreme margin पासनं heat gained by the ice okay heat gained by the ice is equal to heat loss by the calorimeter plus heat loss by the liquid okay तर पण जी हीट गेन जो आईस करते आताच आपण डिस्कस केलं पहिले त्याला मेल्ट करण्यासाठी आणि नंतर त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी आणि म्हणून मग हीट गेन बाय द आईस इज इक्वल टू heat lost by the calorimeter plus heat lost by the liquid in the calorimeter असं आपण लिहिलेलं आहे तर आता heat gain by the ice मध्ये काय येईल तर it is mi into ci into it is delta t कारण it is it is delta Ti कारण त्याचं फायनल टेम्परेचर नाही तर इट इज Ti ओके delta Ti is
डेल्टा नाही लिहिलं टी आय लिहिलं तरी चालेल किंवा डेल्टा टी आय जे काही इट इज प्लस एम इंटू कारण एम आय लागेल तर इट इज एम आय इंटू लॅटंट मेल्ट एल मेल्ट ऑफ द कशाचं आईस एल मेल्ट ऑफ द आईस हा जर पॉइंट जर समजला तर बस गणितच आपण पहिले सांगितलेलं आहे समजावून की जो आईसचा तुकडा हीट एनर्जी गेन करणार आहे याच्यात तर बिलकुल शंका नाही आहे पण ती हीट एनर्जी दोन याच्यासाठी वापरली जाणार आहे पहिले मेल्ट करणे आणि मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये टेम्परेचर चेंज करणे बरोबर आहे मग त्याच्यासाठी एम आय इंटू सी आय इंटू डेल्टा टी आय प्लस एम आय इंटू एल मेल्ट इज आय इज आता आपल्याला काहीच नाही आहे हीट लॉस बाय द कॅलरीमीटर एम इंटू सी इंटू डेल्टा टी ओके तर सरळ सरळ डेल्टा टी तिथे आपल्याला काढावा लागेल ओके डेल्टा टी म्हणजे काय त्याच्या टेम्परेचर मध्ये चेंज होईल कोणाच्या कॅलरीमीटरच्या तो एक भाग असेल प्लस इट इज आता लिक्विड आहे mass of liquid into specific heat of liquid into delta T of the liquid आणि म्हणून मग तिथं काय होईल तर पहिले कॅलरीमीटरचं MC into CC into delta T ओके आणि प्लस आणखी कोणी लॉस केलेली असेल तर इट इज लिक्विड M liquid into C liquid into delta T liquid जी बल्बाला हीट एनर्जी मिळालेली आहे तर ती कोणाकडनं मिळालेली आहे कॅलरीमीटर आणि लिक्विड कडनं आणि ती कशासाठी वापरली गेली तर पहिले मेल्ट करण्यासाठी आणि मग टेम्परेचर इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि म्हणून आपलं झालं हीट गेन बाय द आईस हीट गेन बाय द आईस इज इक्वल टू हीट लॉस बाय द कॅलरीमीटर प्लस हीट लॉस बाय द लिक्विड इन द कॅलरीमीटर मग हे असं मांडलं आपण हे का बरं तर ती हीट एनर्जी मिळालेली मेल्ट केलं पहिले आईसला मग त्याचं टेम्परेचर वाढवतं आणि याची लॉस झाली तर त्याचा फॉर्म्युला आपल्या जोडीचा आहे एम इंटू सी इंटू डेल्टा टी सो वी विल पुट द व्हॅल्यूज हिअर इट इज 10 इंटू 1 इंटू आता डेल्टा टी तर पहिलं टेम्परेचर 0 होतं याचं नक्कीच वाढेल म्हणजे इट इज टी मायनस 0 होईल टी मायनस 0 होईल कारण फायनल टेम्परेचर याचं नक्कीच जास्त असेल डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर ओके सो टी मायनस 0 आणि प्लस इट इज 10 इंटू एल मेल्ट किती आहे तर 80 आहे हे झालं आपलं पहिलं इज इक्वल टू आता सरळ सरळ एम सी इट इज 100 ओके कॅलरीमीटरची स्पेसिफिक हेट 0.1 इंटू आता याचं विचारायचं 30 होतं मायनस टी असं होईल कारण 30चं कमी होणार आहे म्हणजे जे फायनल टेम्परेचर असेल त्याच्यानुसार हे होईल ओके प्लस इट इज आता लिक्विड बद्दल तर इट इज ML 150 आहे टी sorry it is 250 है 250 into 0.4 I think so into आता याचं सारखंच आहे 30 मायनस टी म्हणजे फायनल टेम्परेचर ओके आता सरळ सरळ याला सोडवत गेलं तर आपल्याला टी मिळून जाईल and that is the final temperature of the mixture so it is 10 into T minus 0 plus 800 okay so it is equal to 100 into 0.1 that becomes 10 into 30 minus t plus 250 into 0.4 that becomes 10 that becomes a 10 okay कारण सरळ सरळ आहे 25 4s are 100 आणि एक डेसिमल पॉइंट द्यायचा आहे म्हणून मग it will become a 10 okay so it is a 10 into 30 minus t
So, अशा प्रकारे सरळ सरळ आपलं गणित होऊन जाईल बघा. प्लीज 250 into 0.4 400 4 5s are 22 4 2s are 8 8 plus 2. So it is 100. It is 100 होईल कारण 254s are 1000 होतात. So it is 100 not 10. Okay, so it is 250 into 0.4 केला तर त्याचं उत्तर येते 1000 आणि एक नंतर डेसिमल पॉइंट. दॅट्स वाय इट इज 100. ओके, सो हियर इट इज 100. आता सरळ सरळ 10 minus 0 10 into minus 0 0 होते प्लस 800 होऊन जाईल प्लस 800 इज इक्वल टू सरळ सरळ पहा. आता इथे 30 minus t दोन्हीकडे पण आहे. दॅट इज कॉमन 30 minus t into 10 plus 100 into 10 plus 100 अशा प्रकारे होईल. आणि मग यालाच आपण जर समजा 30 minus t 100 plus 10 that is 110. Okay, here it is 10t plus 800 it is 800. आणि मग हा 110 दोघांना मी इंटू असते तर 110 into 30 जाऊ द्या आपण सेपरेटच घेऊ मायनस 110 into t असं होईल कारण 110 नी याला म्हणलं. ओके, मायनस 110 नी t ला म्हणलं. कशाला सांगू जर देन इट इज 11 3 33 2 0 मायनस 110 t. Okay, so here it is 10t plus 800. आता सरळ सरळ लाईन वाले टर्म एका बाजूला घेऊन यायच्या. it is 10t plus 110t is equal to 330 आणि हा मायनस इकडे प्लस आहे तिकडे मायनस होईल. तर हा 10t इथे ठेवला मायनस 110t आणला तो प्लस झाला. 3300 तिथे ठेवला पण याला तिकडे नेलं मायनस झाला. मग आपल्याजवळ 120t is equal to 3300 minus 800 that is 2500. That is 2500. And mog 120t is equal to 2500. And therefore T, that is our final temperature, is equal to 2.00 upon 120. So it is 250 upon 12. Okay, 250 upon 12. So it is 12 twos are 24. 25 minus 24, 1. It is 0. Okay, so 25. 12 twos are 24. Remaining will be 1. 25 minus 24, that becomes 10. भाग जाणार नाही. मग शून्याचा भाग. ओके, मग नंतर आपण त्याला काय केलं तर डेसिमल पॉइंट दिला. that becomes 100. It is 12 8s are 96. 12 8s are 96. 4 राहील पुन्हा तो 40 होईल. मग 12 3s are 36. 12 3s are 36. म्हणूनच मग सरळ सरळ ठिकाणी सेल्सिअस फायनल टेम्परेचर असेल. आता हा काय होईल, हा 3 छोटासा आहे मग अलीकडच्या मध्ये 1 ऍड करायची गरज नाही. सो दिस कॅन बी रिटन ॲज 20.8 डिग्री सेल्सिअस. 20.8 डिग्री सेल्सिअस. कारण हा जर समजा 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल अलीकडच्या नंबरमध्ये 1 ऍड करून त्याला गायब करता येते. पण 5 पेक्षा जर लहान असेल तर मग त्याला तसंही उडवलं तरी काही फरक पडत नाही. सो दिस इज द फायनल टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. आणि मिक्सचर कसं झालं तर पहिलेच एक लिक्विड होतं कॅलरीमीटरमध्ये
आणि बर्फ टाकलं तर त्या बर्फाचं पाणी झालं, मग त्या लिक्विडमध्ये पाणी आणि ते मिक्सचर, तर त्याचं फायनल टेम्परेचर असेल 20.8 डिग्री सेल्सिअस. तेच टेम्परेचर कॅलरीमीटरचं पण असेल. And therefore, the temperature of the mixture will be 20.8 degrees Celsius. Therefore, the temperature of the mixture will be 20.8 degrees Celsius. And this is all over from the numericals and this chapter, and this is the end of the first semester. First semester चे 5 chapter सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 चे संपलेले आहे. In our next lecture, we will move on to the last chapter of the part 2 of the first semester. Last chapters of the part 2 of the first semester, that is towards green energy. Till then, goodbye.